विद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिभृतां यथा विनिमयो यत्र द्विसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोषात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। भक्तवत्सल भक्ताभिमानी, या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणाऱ्या, या विश्वाला सांभाळणाऱ्या आणि यथावकाश विश्वाचा लय करणाऱ्या परमात्म्याला नित्याप्रमाणे वंदन करतो। अधीम शक्ती भगवती जगदंबा मातेच्या चरणी वंदन करतो। अधिकारी साधक नामधारक तत्वचिंतक यांच्या त्या त्या पुण्याईला वंदन करतो, जी पुण्याई आपल्याला इथपर्यंत घेऊन आली। परमपूज्य माऊलींना वंदन करतो आणि प्रत्यक्ष कथेला प्रारंभ। काल आपण सगुण उपासनांचा अध्याय बघितला। रोज आपलं जीवन या सकाम उपासनांमध्येच व्यग्र झालेलं आहे। प्रत्येक गोष्ट मी जी करतोय माझ्या जीवनामध्ये, मी काम करतोय 8 तास, याचं कारण महिन्याच्या अखेरीस मला पगार मिळणं अपेक्षित आहे। म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो, जे कर्म मी करतोय ते सकाम उपासनांच्या आधारानंच करतो। घरामध्ये काही समस्या आहेत, घरचे आपले जे कुलपुरोहित आहेत ते सांगतात अनुष्ठान हे करून घ्या। कुठल्या तरी देवतेला आपण आश्रयाला घेतो, त्या देवतेचा आश्रय आपण घेतो, योग्य ती विविक्षिप्त क्रिया करतो, अनुष्ठान करून घेतो आणि माझी कामना जी आहे ती पूर्ण मी करतो। पण या व्यतिरिक्त प्रत्यक्ष भगवंताला जाणण्याकरता मी काय करतो दिवसभरामध्ये? याच्या पुढच्या अध्यायांमध्ये उपासनांचे मार्ग येतात। कोणत्या मार्गाने तुम्ही भगवंताला शरण जा, म्हणजे भगवंताची प्राप्ती। प्राप्ती याचा अर्थ मी त्याला ओळखेन। म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना, प्रापंचिक जीवन जगत असताना कुठल्याही संतांनी, पुराणांनी, उपनिषदांनी, वेदांनी कधीही असं सांगितलं नाही की सर्व संग परित्याग करा आत्ताच्या आत्ता आणि भगवत प्राप्ती करता, भगवंताचं दर्शन होण्याकरता, आत्मज्ञान होण्याकरता निघून जा घरातून, असं सांगितलंय का? समर्थ दासबोधामध्ये स्पष्ट सांगतात, संसार त्याग न करिता, प्रपंच त्याग न करिता, संसार उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय। जो दिवसभरामध्ये विचार नावाची गोष्ट आहे जी करायला पाहिजे ती करणं म्हणजे अध्यात्म श्रवण आहे, चिंतन आहे थोडं करणं। त्या भगवंताचं रूप कसं आहे मी जाणू शकत नाही। मग याकरता थोडा पुराणांचा आधार घेऊया, संतांचा आधार घेऊया। सामान्यपणे मनुष्य असं परिस्थिती अशी होते की काहीतरी माझ्या जीवनात घडलं, चमत्कार घडला म्हणजे मग मी त्या देवाला मानायला तयार होतो, आपण ती गोष्ट ऍडमिट करतो। गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिष आले होते।
वास्तविक महाराजांचं दर्शन घेण्याकरता आलेले होते. आता भक्त परिवारांची जी गर्दी महाराजांसमोर होती ती सगळी गर्दी जिथे ज्योतिष सांगत होते त्यांच्याकडे गेली. प्रत्येकाला ते काही ना काही उपदेश करतायत. 7-8 दिवस राहण्याच्या बेतानं ते आलेले होते. वास्तविक महाराजांचा सहवास मिळावा, संतांचा सहवास मिळावा याकरता ते आलेले होते. सगळ्यांच्या पत्रिका बघितल्या. एकानं महाराजांना विचारलं. महाराज म्हणाले तुमच्याकडची गर्दी सगळी तिकडे गेली. महाराज काही बोलले नाहीत त्याच्यावरती. आणि आता जायला निघणार हे ज्योतिष सांगणारे ते महाराजांकडे गेले. आता तरी भेटूया, एवढ्या गर्दीत मला वेळच झाला नाही महाराजांना भेटण्याकरता, भेटायला जाऊया म्हणून गेले भेटायला. महाराजांनी एक पत्रिका टाकली त्यांच्या समोर. बघा म्हणाले ही पत्रिका. ज्योतिष सांगणारे बुवा म्हणाले अहो इतकी वाईट पत्रिका आजपर्यंत बघितली नव्हती. किती वाईट आहे पत्रिकेत, किती प्रॉब्लेम आहे. महाराज स्मित हास्य केलं महाराजांनी. महाराज म्हणाले या पत्रिकेत रामांचं दर्शन होईल असं काही लिहिलंय का? हो नाही बाबा, तसं काही कळत नाही. पत्रिका शास्त्राचा एक नियम असा सांगितला जातो, सार्वत्रिक नियम येतो, प्रत्येकाच्या पत्रिकेत भिन्न असू शकतो. कुठल्या तरी ग्रहाची, केतूची जर महादशा सुरू असेल आणि गुरुची अंतर्दशा सुरू असेल, अशा पद्धतीनं अर्जुनाला ज्या क्षणी मोह नष्ट झालाय, भगवंताचं जे विराट रूप त्याला दिसलंय, त्यावेळेला केतूची महादशा सुरू होती असं वर्णन आहे. तर असं काही दिसतंय का? रामांचं दर्शन होईल असं दिसतंय का? नाही बाबा, म्हणजे तसं काही सांगता येत नाही. ते काय पत्रिका सांगत नसते. कुठल्या तरी ग्रहाची महादशा कदाचित असेल सुद्धा, नसेल का कशावरून, पण एकूण पत्रिका बघितल्यावर वाटत नाहीये ही. बरं म्हणाले, ज्याची पत्रिका आहे त्यानं फक्त असा इशारा केला, बोट वर केलं की हजारोंच्या पंक्ती उठतील, असं काही दिसतंय का त्या पत्रिकेमध्ये? नाही बाबा, तसं पण काही दिसत नाही. आणि तोही व्याकुळ झाला, कोणाची पत्रिका आहे महाराज? महाराज म्हणाले ही माझी पत्रिका आहे. सांगण्याचा भाव असा की नुसतं आपण त्या ज्योतिष शास्त्राचा म्हणून एक आदर आपण करायलाच पाहिजे, कारण ते शास्त्र आहे. परिस्थिती अशी आहे की जर पत्रिका बघून विवाह करायचा आहे तर किमान विवाह 12-15 वर्षी करायला पाहिजे. तर कुठेतरी 4-5 वर्षामध्ये येणारी टिपणं आहेत, स्थळं आहेत, त्यांच्याशी ती पत्रिका जोडणारे वयाच्या 31 आणि 32व्या वर्षी पत्रिका मी बघायला लागलो तर होईल का 40 पर्यंत तरी विवाह? म्हणून जे शास्त्र, ज्या शास्त्राप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करतोय त्या शास्त्राचे म्हणून एक नियम असतात. आमचे गुरुजी सांगतात अध्यात्मशास्त्रामध्ये काय करा हे तुम्ही करा, नामस्मरण करा, त्यापेक्षा काय करू नका याला जास्त महत्व सांगितलं. आपल्या शास्त्रानं वेदांचा जो एकूण 100% भाग आहे वेद असं गृहीत धरूया, त्यातला 80% भाग फक्त डूज अँड डोंट साठी खर्च झाला, विधी आणि निषेध. की बाबा हे जीवनामध्ये तू रोज कर, त्याचा परिणाम चांगला आहे, हे करू नको कारण हे तुझ्या जीवनाला घातक आहे. आणि 20% भाग फक्त कर्मकांडाकरता खर्च झाला. असं का झालं असेल? म्हणून शास्त्र शास्त्राच्या ठिकाणी विस्तीर्ण आहे, योग्यच आहे, पण त्याचा माझ्या जीवनात काय उपयोग होणार आहे? म्हणून पत्रिका बघताना कधी प्रापंचिक प्रश्न न विचारता आध्यात्मिक माझी प्रगती होईल का गुरुजी? मी कुठल्या ग्रहाचं जप करू? असा प्रश्न ज्या कुणाला पडतो त्यानं निश्चित समजावं की माझी पारमार्थिक थोडी का होईना प्रगती होते. महाराजच सांगायचे, महाराजांकडे, गोंदवलेकर महाराजांकडे कोणी व्यक्ती आल्या. महाराज म्हणाले मुलीचं लग्न ठरत नाहीये हो महाराज, हो घर नाहीये हो स्वतःच महाराज, असं असं जीवनामध्ये घडतंय. रागानं महाराज एक दिवस म्हणाले, अहो ह्या सगळी संकट मी तुमच्यावर टाकतोय तुमची परीक्षा घेण्याकरता, आणि तीच संकट घेऊन तुम्ही माझ्याकडे काय येत आहे? म्हणून संतांकडे काय मागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते कळण्याकरता हे अध्यात्म श्रवण साधना दिवसभरामध्ये जी काय आपल्या परंपरेमध्ये आलेली आहे ती करावी. आणि अंततोगत्वा भगवंताला आपलासा करून घ्यावं.
कारण कितीही आपण जीवनामध्ये कमावलं तरी एका गोष्टीचा रोज विचार करून ठेवावा, लाख कमाओ हीरा चांदी सोने और मोती लेकिन कफन को जेबे नहीं होती. हिंदू धर्मामध्ये धोतर नेसवलं जातं, त्याला काही खिसा असतो का? नेण्यासारखं काय नाही. त्या कॅफेनमध्ये त्या जे ख्रिश्चन आहेत त्यांना कॅफेनमध्ये ठेवलं जातं, त्याला त्या ह्याला खिसा असतो का? म्हणून भागवत का ऐकायला पाहिजे? जो माझा वयोगट नेमून दिलेला आहे त्या वयोगटामध्ये योग्य त्या संपत्तीचा, योग्य त्या साधनांचा, योग्य ते जे काय प्रारब्धानं आलेले उपभोग आहेत, पुढे येणार आहे प्रारब्धाचा विषय तेव्हा त्या विषय बघूया, त्याचा यथायोग्य उपभोग घ्या. आणि एक दिवस ज्या क्षणी रामायणात खूप छान वर्णन आलंय याकरता, माझी मनाची स्थिती कशी असावी, ज्या वेळेला रामप्रभूंना सांगण्यात येतं आता उद्या तुमचा युवराज्याभिषेक आहे, त्यावेळेला त्या माणसाची, महापुरुषाची स्थिती काय असेल? आनंद भरपूर ओसंडून वाहत होता का? भरताने प्रश्न विचारलाय मातुलाहून आल्यानंतर वसिष्ठांना की ज्या वेळेला रामांना सांगण्यात आलं की तुमचा राज्याभिषेक आहे आणि दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं की तुम्हाला वनात निघून जायचंय, त्यावेळेला रामांची स्थिती काय होती? वसिष्ठ वर्णन करतात, भरता राज्य सिंहासनावर तुला बसायचंय हे जितक्या आनंदामध्ये त्यांचा चेहरा सांगत होता, कदाचित त्याच्यापेक्षा काकणभर जास्त समाधानी रामप्रभू वनात जाताना होते. असं का झालं? हाच प्रसंग जर माझ्यावरती आला तर मी त्या प्रसंगाला कसा सामोरा जातो हे आपल्याला अध्यात्म श्रवण शिकवतो. आपण जसे कसे आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण कोण ठरवणार आहोत? कधी कधी आपल्याला इतकं बरं वाटतं, अरे काय देशाचे पंतप्रधान आहेत ना, किती तपश्चर्या केली असेल त्यांनी, काही लग्न वगैरे केलेलं नाहीये, त्या गुहेत जाऊन बसता, नको वाटायला. आदर निश्चित वाटावा, तो महापुरुष आपल्या राष्ट्राला लागला, हे राष्ट्राचं प्रारब्ध आहे. पण आता याच्या पूर्वी 70 वर्ष इतके पैसे खाल्ले लोकांनी, असं तरी का वाटावं? म्हणून काय करा, कथेचं सार इथे सांगण्यात आलं. हे सगळं पार करण्याकरता दैनंदिन जीवनामध्ये तपश्चर्या नावाची गोष्ट करा. आपल्याला तर ते शक्य राहिलेलं नाही की 12 तास मी बसेन ध्यान लावून तपश्चर्या करेन, पण दिवसाचा काही वेळ थोडंफार जरी अनुष्ठान सुरू राहिलं वर्षानुवर्ष. इथे आत्मबोधामध्ये शंकराचार्य खूप एक छान श्लोक ठेवतात, तपोभी क्षीण पापानाम शांतानाम वीतरागिणाम मुमुक्षूणाम अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. तपोभी, ज्यानं काही तपश्चर्या केली आहे, आता मी जेवढी उदाहरणं म्हणून सांगितली आपणाला, ती तपश्चर्याचं फल आहे. त्याचा क्षीण पाप झाला म्हणजे काय झालं की या संपूर्ण विश्वामधले कुठलीही गोष्ट घडली तरी त्यामध्ये माझं काय कर्तव्य आहे? हे संपूर्ण विश्व, ही सृष्टी एक मशिनरी आहे असं गृहीत धरूया, कल्पना करूया. त्यामधला मी एक स्क्रू आहे, मला माहित नाही या स्क्रूचं काम काय येते. कदाचित तो पुन्हा त्याचे थ्रेडिंग उतरवून दुसरीकडे कुठं बसवण्यात येईल, तरी काही बोलू नये. ही संपूर्ण मशिनरी म्हणजे भगवंताची सृष्टी आहे. आज त्यानं काढलं, देह संपला, दुसरीकडे लावलं, काही फरक पडत नाही. म्हणून महान असा उपदेश शुकदेव राजा परीक्षितीला करतात. काय आहे उपदेश? खूप काळजीपूर्वक ऐका. आता मी खूप काही कथा स्किप करून मुख्य मुद्द्यावर अशा करता येतोय, कारण आता आपण आलेलो आहोत ते थोडे जास्त फ्रेशनेस असतो जेवढा मध्यंतरानंतर. खूप काळजीपूर्वक ऐका. मला माहित नाही किती जणांना हा ऐकायला मिळेल उपदेश, कारण मलाही माहित नाही काय उपदेश आहे तो. आपल्याकडे जे कागद दिलेले ते काढा, म्हणजे चतुश्लोकी आत्ताच आपण म्हणून घेऊ. एकदा म्हणून घेऊया.
श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम्. बरोबर आहे ना? अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तद्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिनाम् भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मुख्य जे भागवत आहे हे या 4 श्लोकांचंच आहे. मूळ भागवत जे आहे हे 4 श्लोकांचं आहे. वस्तुतः आपल्याला 7 श्लोक दिसत आहेत. थोडं त्याच्यावरती आज कॉन्सन्ट्रेशन करूया. पहिले 2 श्लोक जे आहेत हे या चतुश्लोकी भागवताची प्रस्तावना आहे. शेवटचा श्लोक जो आहे 7वा श्लोक हे या भागवताची फलश्रुती आहे. आणि मुख्य मधले जे 4 आहेत हे चतुश्लोकी भागवत आहे. काय झाले नक्की? ही विश्वनिर्मिती होण्याच्या अगोदर हा उपदेश वास्तविक कोणी कोणाला केला? आदिनारायण महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला हा उपदेश केला. याच्या अगोदर काही अनेक अध्याय आहेत ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येचे अध्याय आहेत. तपश्चर्या केले. काय केले तपश्चर्या? जे आपण आता बोलून आलो थोडं. त्या काळातली तपश्चर्या वेगळ्या पद्धतीची होती. पण ती तपश्चर्या झाल्यानंतर ब्रह्मदेवाला 2 अक्षरं ऐकायला आली आणि ती अक्षरं म्हणजे त आणि प. हे विश्व निर्माण ज्या वेळेला झालं त्याच्या अगोदर काय होतं? तर पाणी होतं असं वर्णन आहे. आणि पाण्याला संस्कृत शब्द नार, अनेक शब्द आहेत अमरकोशामध्ये. नार आणि हे ज्याचं आयन आहे त्याला नारायण असं आपण संबोधतो. आदिनारायण महाविष्णू ते तत्व होतं. त्याच्या कुठलाही सगुण नावाची गोष्ट नव्हती. आत्ता जे आकाराला आलेली सृष्टी आपल्याला दिसते ही नव्हती. एक भूगोल तयार होता असं म्हणूया. भूगोल तयार झालेला होता आणि ब्रह्मदेवानं ही तपश्चर्या केली आणि आदिनारायण महाविष्णू प्रसन्न झाले. लक्षात आलं ज्या वेळेला की तप म्हणजे तप कर त्यावेळेला तपश्चर्या केली. आदिनारायण महाविष्णू प्रकट झाले आणि त्यांनी उपदेश केला. काय उपदेश केला?
तो सांगता येण्यासारखा उपदेश नाहीये. त्यांनी गुह्य ज्ञान त्यांना दिलं असं वर्णन आहे. ते गुह्य ज्ञान भागवतात आलं. त्याचं चिंतन करायचंय रोज, म्हणजे आपोआप सगळ्या भागवताचं सार आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून थोडा वेळ आज जास्त याकरता आपण देणार आहोत. आणि काय उपदेश केला की तत्वमसी ही जी 4 महावाक्य आलेत, हाच उपदेश त्यांना केला. म्हणजे काय केला कळत नाहीये, म्हणून थोडं चिंतन करूया. ते तू आहेस म्हणजे कोण आहेस? ते नावाची गोष्ट कशाला संभवते? तो मुलगा, ती स्त्री, ती मुलगी. पण ते आपण कोणाला म्हणतो? तर ते परब्रह्माला अनुसरून वापरलेलं ते आपण म्हणतो. म्हणून ते तू आहेस. ब्रह्मदेवाला सांगतात आदिनारायण महाविष्णू, बस झाला उपदेश. आपलं संपूर्ण आयुष्य याकरता खर्च होतोय. ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी जी प्रस्तावना ठेवतोय की भगवंताची सुस्पष्ट ओळख करून घ्या. म्हणजे काय करून घ्या? की अहम ब्रह्मास्मी या बोधाचा विचार करा. खूप कठीण आहे हे कळणं. हा उपदेश खूप खालच्या पातळीवर येऊन आमच्या गुरुजनांनी शिकवला. तो आपणापर्यंत का सांगण्याचा प्रयत्न करतोय? कारण आपल्याला सर्वसामान्यपणे 4 फळं, एक लहान मुलगा असेल समजा 1ली 2रीला, तर त्याला 4+4 सांगून कळतं का? काही लोकांना कळतं. पण एखाद्याची बुद्धिमत्ता तेवढी नसेल तर आपण त्याला काय सांगतो? बाळा, ही 4 सफरचंद ठेवलेत टेबलवर, त्याच्यात आता 4 ऍड कर, म्हणून अजून 4 सफरचंद ठेवली. आता विचारलं त्याला किती आहे ती सफरचंद, तो म्हणतो 8 सफरचंद. या पद्धतीनं आपल्याला रोजच्या अनुभवाची सवय आहे. पण त्या बाळाला जर सांगितलं 500 सफरचंद ही आहेत आणि त्याच्यात अजून 300 ऍड कर, अधिक कर, तो म्हणाला ती 500 कुठे ती दाखवा. हे असं का होतं? याचं कारण आम्हाला हे रोजच्या सवयीचा नाही हा वेदांत. म्हणून याचं खूप चिंतन, असं म्हटलं जातं ज्या क्षणी याचं चिंतन होतं परिपक्वतेच्या दिशेने आपण वाटचाल करतो, तसं माझा आचार संपन्नता होते, अनेक गोष्टी माझ्या होतात. आणि या व्यतिरिक्त हे मी विचारांमध्ये सातत्यानं ठेवतो, त्यावेळेला समाधी लागते, असं भागवताची फलश्रुती आहे. चतुश्लोकी भागवत हा संतांच्या समाधीचा विचार आहे किंवा समाधीची प्रक्रिया ही आहे असं समजा. म्हणून किती गुह्य असेल हे ज्ञान, किती गुह्य असेल. म्हणून ह्या तपश्चर्येचे खूप अध्याय आल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगण्यात येतं काय आहे तपश्चर्येच्या सहाय्यानं काय होणार आहे, की जो क्षीणपाप झालेला आहे, म्हणजे काय, ज्याचं पाप संपलेलं आहे, परिणामतः तो शांत झालेला आहे. आता आपण पापी आहोत का? तर हो, आपण पापी आहोत. का? कारण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्विकारांमध्येच आमचं रोज जीवन खर्च होतं. प्रत्येकाबद्दल आमच्या मनामध्ये असूया आहे असातला भाग नाहीये, पण कुठल्या तरी या 6 गोष्टींमध्ये आम्ही गुरफटल्याचा परिणाम आम्ही पापी आहोत. म्हणून ज्याचा क्षीण पाप झाला, तपश्चर्येनं करावा लागतो, तो नुसत्या विचारांनी करता येणार नाहीये. तपश्चर्या यातला तप हा शब्द खूप महत्वाचा आहे. आता हा शब्द उलटा करूया. ज्यानं तपश्चर्या केली त्याची पत समाजामध्ये वाढते. म्हणून तपश्चर्याला आज आत्ता नुसतं नाहीये, अनादी काळापासून याला महत्व देण्यात आलंय. का असेल असं दिलं? अनेक ऋषीमुनी एक वेळ त्यांना लक्षात येतं की इथे हे भागण्यातलं नाहीये काम, ते हिमालयामध्ये जातात आणि तपश्चर्याला बसतात, असं आपण पुराणांमध्ये वर्णन ऐकतो. तपश्चर्या करतात म्हणजे काय करतात? तर त्या मीचा शोध घ्यायला ते बसलेले असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला किती जन्म खर्च करावे लागणार आहेत. म्हणून मी आत्ता प्रस्तावना करताना का सांगितलं काळजीपूर्वक आहे का? कारण हे विचारांमध्ये आत्ता आपला जो एक विचार प्रवाह चालू आहे, तुमचा आणि माझा दोघांचाही संवाद सुरू आहे, या विचारांमध्ये क्लिक होण्याची जी गोष्ट आहे ना, ती इथे सामावलेली आहे. संपूर्ण भागवतातला मुख्य विचार काय असेल तर चतुश्लोकी भागवत आहे.
आणि आपलं वय इतकं सगळ्यांचं थोर आहे की तुम्ही हे निश्चित समजून घ्या. एक आमच्या जनरेशनला हे बोलायचं झालं तर खूप कठीण होईल मला सुद्धा बोलताना. म्हणून काय होणार आहे पुढे, असा जो शांत झालेला आहे त्याला सांगतात वितरागित होतो आणि प्रामाणिक शुद्ध वैराग्य ज्याच्या जवळ आहे, त्यानंतर मुमुक्षुना अपेक्षित असणारा आत्मबोध इथे त्याला होतो. इथे वैराग्याकरता काही अध्याय येतात. वैराग्य याचा अर्थ काय आहे हो? आपल्याला कधी कधी असं वाटतं आता कंटाळा आला, आता जाऊ दे, सगळं सोडून मी गडावर जातो. याला वैराग्य म्हणायचं आहे का? त्याला वैताग नावाचा शब्द आहे. वैराग्य याचा अर्थ समोर बासुंदी आम्रखंड असू दे, ठीक आहे, खाईन मी ते खाताना कधी ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्या पुढे आपण कधी ऐकली असेल की नाही मला माहिती नाहीये. ज्या समोर आपला पदार्थ आपला आलेला आहे त्याचा यथेच्छ उपभोग घ्या. पहिली गोष्ट, ज्या क्षणी तुम्ही त्याचा पुरेपूर उपभोग घेणार आहात त्या क्षणीच तुम्हाला त्याचं वैराग्य प्राप्त होणार आहे. हा इकॉनॉमिक्सचा पहिला रूल आहे. पहिली पोळी खाताना काय वाटतं आपल्याला, दुसरी पोळी खाताना काय वाटतं, असा विचार केलाय का आपण कधी? डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन असा त्याचा सिद्धांतच आहे. म्हणजे पहिल्या पोळीला जे समाधान होतं, 12 वाजता भूक लागली, कडकडून भूक लागली, पहिली पोळी खाताना जे पोटातला विचार होता, डोक्यातला विचार होता, तो 5वी पोळी खाताना आहे का? नाहीये. 6वी पोळी खाताना आहे का? 7वी पोळी खाताना आहे का? नाहीये. जशा जशा पोळ्यांची क्वांटिटी वाढणार आहे तसं समाधान हळूहळू कमी व्हायला लागणार. आता नको मला, बास असं आपण म्हणणार आहोत. का होतं असं? ज्या क्षणी हा विचार येतो त्या क्षणी तिथे आम्हाला वैराग्याचा अनुभव येत असतो. आता हे जर पोळ्यांच्या बाबतीतलं उदाहरण असेल तर रोजच्या जीवनात असं माझं मन किती ठिकाणी अडकलंय, हे करण्याकरताच मेडिटेशनला बसायचं. जो श्लोक त्याच्यामध्ये लिहिलाय ना, करचरण कृतं वा कायजन कर्मजं वा, का लिहिलाय तो त्याच्यामध्ये, याचं कारण हे स्पष्ट आहे की हळूहळू एकेका गोष्टींपासून मी, आता मला दूध भात असला तरी चालेल, नसला तरी चालेल, एकदा आपली ऑस्ट्रल बॉडी ही जे शरीर आहे हे ह्या गोष्टींना अडॉप्ट झालं की आपल्याला कसंही असलं तरी चालतं. पथ्य निश्चित करायला पाहिजे. मला खाली झोपता येणार नाही, उठण्याकरता मला पलंगावरच झोपावं लागणार आहे, पण त्या वेळेला सुद्धा चिंतन हे करायला पाहिजे. भगवंता, आता प्रारब्धात रुईच्या कापसाची गादी ठेवलेली आहे, पण कधीतरी याचा सुद्धा त्याग करायला लागणार आहे ना मला. आणि हे जे रोज चिंतन करायचंय त्याला तपश्चर्या असं म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ही जी 4 महावाक्य वेदांची आली ही रोज चिंतनात असावीत असं सांगितलेलं आहे. आणि ही तपश्चर्या केल्यानंतर प्रत्यक्ष महाविष्णूंनी खूप छान उपदेश केला ब्रह्मदेवांना. हा ब्रह्मदेवाने उपदेश नारदांना केला, नारदांनी हा उपदेश वेदव्यासांना केला. खूप अध्याय आहेत, मी आता त्या क्रमानं जातोय म्हणून पटापट सांगतोय. वेदव्यासांनी हा उपदेश शुकदेवांना केला, शुकदेवांनी हा उपदेश राजा परीक्षितीला केला, आणि ते आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. असा तो, म्हणून आपण आता जो श्लोक म्हणतोय, आदिनारायणं विष्णू ब्रह्मांडंच वसिष्ठकम, हा जो श्लोक त्याच्यामध्ये आहे हा या समर्थ संप्रदायामधला काय गुरु परंपरा आहे हे दर्शवणार आहे. आदिनारायणं विष्णू ब्रह्मांडंच वसिष्ठकम श्रीरामं मारुतीं वंदे रामदासंच श्रीधरम, श्रीधर स्वामींपर्यंत आलेली परंपरा आहे. एका संप्रदायाकरता हे बोलणं चाललंय असं प्रत्येक संप्रदायात आहे. कुठली तरी परंपरा आहे. नाथ संप्रदायाची परंपरा म्हणजे पुढे माऊलींचा अवतार आहे, आजही ती परंपरा सुरू आहे. अशी ही परंपरा राजा परीक्षितीला सांगितली. याचं कारण काय हे आपण काल बघून आलोय, का उपदेश केला त्याला. आणि प्रत्यक्ष या चतुश्लोकी भागवताला प्रारंभ होतो. पहिला त्यातला श्लोक आला, ज्ञानम परमगुह्यम मे. आपल्या आधाराकरता तो कागद ठेवला तरी चालेल आपल्या समोर, कारण ते चिंतन ज्या वेळेला रोज आपण म्हणू त्यावेळेला थोडंफार लक्षात येईल. हे प्रवचनामधून हे सांगण्यात आलं होतं. ज्ञानम
परमगुह्यम मे, काय ज्ञान सांगितलं ब्रह्मदेवाला? तर तो तू आहेस, ते तू आहेस, किंवा अहम ब्रह्मास्मी, जो काही बोध केला तो आपल्याला सांगता येणार नाही, कारण ते आत्मसाक्षात्काराची पातळी आहे. म्हणून तो उपदेश काय केला सांगता येणार नाही. समर्थ दासबोधामध्ये सुरुवातीला वर्णन करतात, माझे आराध्य दैवत कोण आहे? परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची माता न चले जेथे. इतकं ते गुह्य ज्ञान आहे, ते मी तुला ब्रह्मदेवा देतो, ऐक. ज्ञानम परम गुह्यम मे. या संपूर्ण चिंतनाशिवाय जीवनाचं सार्थकच होणार नाहीये अध्यात्म मार्गामध्ये. जे संत आपल्याला अर्धोन्मिलित नेत्र करून दिसतात, आपल्यावरती कृपादृष्टी ठेवतात, त्यांचं 24/7 हेच चिंतन सुरू असतं, किंवा त्याला समाधी म्हणतो आपण. आणि आजपर्यंत झालेल्या अनेक अशा गोष्टी आहेत. आपण ज्या काही गोष्टी पुण्याईनं करायला जातो, उपासनेनं करायला जातो, त्यानं आपली फक्त पुण्याई वाढते, आत्मसाक्षात्कार होत नाही. खूप गंभीर आहे मुद्दा हा. मी रोज मेडिटेशन करतो, ध्यानधारणा करतो, यानं काय होणार आहे? माझी पुण्याई वाढणार आहे. गरजेचं नाहीये त्याने आत्मसाक्षात्कार नावाची गोष्ट होणार आहे. आत्मसाक्षात्कार याचा अर्थ असा सांगितला आहे की हे संपूर्ण विश्व एका अशा भानावरती आपण स्थिर होते बुद्धी, की हे सगळं मीच आहे. आणि हा बोध होणं याकरता ज्ञानम परम गुह्यम, इतकं गुह्य 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 आहे, एकदम कॉन्फिडेन्शियल. म्हणून काय करा, दिवसभरामध्ये थोडा वेळ तरी त्याच्याशी कनेक्ट व्हा. 5-50 वर्ष ज्या वेळेला माझ्या देहाला म्हणून सवय होईल, तेव्हा हे कुठेतरी थोडं ऐकल्यानंतर क्लिक होईल. संत सत्पुरुष कीर्तनाला का बसतात माहितीये का? कारण ह्यातलं एक वाक्य आलं जरी तरी त्यांची समाधी लागू शकते. सामान्य कीर्तनकार जरी कीर्तन करत असला तरी संत बसतात ऐकायला, कारण त्यांना माहितीये हा मुखातनं नाही मी बोलत, आपुलिया बळे सखा भगवंत वाचतेची. भगवंत त्याच्या मुखातनं बोलतोय, मला माहित नाहीये हे काय होणार आहे. वास्तविक ती प्रक्रिया त्यांना माहिती असते, पण ते वाक्य आल्याबरोबर क्षणात त्यांची समाधी लागते. म्हणून खूप गांभीर्यानं ज्या वेळेला विचार होईल माझ्या चित्ताचा, त्यावेळेला थोडंसं हे चतुश्लोकी भागवत पचेल, मला थोडं डायजेस्ट होईल. संपूर्ण भागवताचं सार या 4 श्लोकांमध्ये ठेवण्यात आलंय. ज्याला भागवत वाचणं शक्य नाहीये, रोज एक श्लोक सुद्धा मी वाचू शकत नाही, कारण ते अन्वय लागणं खूप क्लिष्ट आहे. एकेका ओळीचा एक श्लोक आहे, नाही वाचू शकत. आमचा आत्ताच्या कोणाच्याच ह्यानं वयाचा काही इथे प्रश्न नाहीये. रोज भागवतकाराला सुद्धा एवढे रोज श्लोक वाचणं कठीण आहे. मग त्यानं काय करावं याकरता ही व्यवस्था करून दिली आहे की चतुश्लोकी भागवत रोज उपासनेमध्ये आणा, कारण हे यानंच जीवनात क्लिक होणार आहे. सगळ्या धर्मग्रंथांचं, पुराणांचं, पुराण आपण म्हणतो, बायबलचं सुद्धा म्हणणं हेच आहे. ते चतुश्लोकी सांगतायत सगळ्या वेदांचं सार आहे, नुसतं भागवताचं सार नाही, वेदांचं सार आहे. सगळ्या पुराणांचं 4 लाख श्लोकांचं सार काय असेल तर चतुश्लोकी भागवत आहे. आमचे गुरुजी सांगतात परमार्थ मार्गामध्ये सगळेच असतात. मनुष्याणाम सहस्रेषु असं सांगितलंय, पण त्याला आपण आता कधी कधी हे मासिक वाचत असू, या मासिकांचा कंटेंट काय असतो? अनेक मासिक आहेत धर्मामध्ये. मूळ संहितेबद्दल नाही बोलणं चाललंय. एखाद्या ट्रस्ट कडनं जी छापली जाणारी मासिक आहेत त्याच्यामधला कंटेंट काय असतो? त्या संप्रदायामधल्या लोकांना आलेले अनुभव येऊ नयेत हा भाग नाहीये. आमचे गुरुजी सांगतात या गोष्टीला परमार्थामध्ये बागडणं असं म्हणतात. बागडतो केव्हा मनुष्य हो? आपण आता गार्डन मध्ये, बागेमध्ये जाऊन बागडू का? नाही बागडणार, कारण आपल्याला कळतंय हे काम लहान मुलांचं आहे. ज्या क्षणी माझी बुद्धी हे विकसित झाली की मला बागडायचं नाहीये, त्या क्षणी मी काय करतो? बागेचा निश्चित आनंद घेतो, पण एका बाकड्यावर जाऊन छान वारा शांत येत असलेल्या ठिकाणी मी जाऊन बसतो. हे करायचं
ठिकाणी. म्हणून परमार्थ मार्गामध्ये येणारे खूप आहेत. किती लोक आहेत आज. नारदांच्या कथेमध्ये असं त्यांना सांगितलं की आज आत्ता सुद्धा आपण हा विचार केला तर मठ मंदिरांची गर्दी वाढली आहे की कमी झाली हो. तिरुपती बालाजीला जाणाऱ्यांची 15 वर्षापूर्वीची गर्दी आणि आजची गर्दी वाढली. आपण असं म्हणाल की लोकसंख्या वाढली म्हणून वाढली, असा नका विचार करू. भूमितीय श्रेणीनं ती गर्दी वाढली. झालंय का आत्मज्ञान त्यांना? का नाही होते? कारण भगवंताला मी मुकुट दिला की माझं काहीतरी काम होईल या भावनेनं काम चाललं. 25 कोटी मला मिळाले, त्यातले 5 कोटी मी मुकुटाकरता खर्च करेन बालाजीच्या. एवढा स्वस्त आहे का बालाजी? म्हणून खूप गांभीर्यानं याचं चिंतन करावं लागेल. ज्ञानम परम गुह्यम मे. समाजामध्ये ही अहममितता जी वाढत चालली. मला असे अनुभव आले, मला तसे अनुभव आले, नको अनुभव येऊ देत तुला. थोडं कठोर बोलतो मी आज या प्रसंगामध्ये. हे नाहीये खरं ज्ञान. हे खरं भगवंताचं स्वरूप नाहीये. जरा वेदांत आहे मला कळतंय, पण शपथ घेऊन सांगतो उद्यापासून आपण कथा बघूया थोड्या. नाहीलाच आहे बरं, माझ्या आवडीचा विषय म्हणून मला प्रेझेंट करायचाच आहे हा. की ही अहमहितता जी वाढलेली आहे प्रत्येक मासिकांमधनं. हा संध्यानंद येणारा पेपर, त्या पेपरवर मी टीका नाही करत आहे, पण त्याच्यात जे येणारे अनुभव नावाची गोष्ट आहे ना, एवढा सोपा आहे का भगवंत? हा हे खरं ज्ञान नाहीये. तुलसीदास वर्षानुवर्ष नाम घेतात, वर्षानुवर्ष. तेव्हा जरा कुठेतरी कृपा होते. महिनाभर ज्ञानेश्वरी स्वामी वरदानंद भारती सांगायचे 250 वेळेला एखादा ग्रंथ वाचला, वाचन झालं, दासबोध वाचला 250 वेळेला, 250 वेळेला ज्ञानेश्वरी वाचली की त्यानं सांगावं आता मी ज्ञानेश्वरी वाचतो. म्हणजे काय असेल. एकदा आपण ज्ञानेश्वरी उघडतो आणि असं आता वाटायला लागतं आता ज्ञानेश्वरांनंतर मीच. समर्थ स्वच्छ सांगतात, अनुमानाचे जे बोलणे ते अवघेच कंटाळवाणे, तोंड पसरोनी जैसे सुणे रडवून गेले. अनुमानानं नको बोलू. अंदाज नाहीये. पोळीवर स्वामी दिसले, मी नेहमी उल्लेख करतो या गोष्टीचा. एवढे स्वामी स्वस्त आहेत का? काय तत्वाचा विचार तरी केलाय का त्या? परवा आदरणीय मंदाताई गंदे, आपल्याला नाव माहिती असेल, सत्पुरुष आहेत त्या म्हणाल्या ब्रह्मसूत्रावरती आता नवोदित प्रवचनकार प्रवचन करतात. सामान्य आहे का ही गोष्ट? ब्रह्मसूत्रावर अजून मी सुद्धा बोलत नाही असे सत्पुरुष सांगतात. तर आपण कोण आहोत? म्हणून एक छोटासा प्रसंग असा झालाय स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये. स्वामी विवेकानंद किती थोर होते, आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहे. असं म्हटलं जातं की मागचे त्यांचे 40 जन्म फक्त ब्रह्मचर्याचं पालन करण्यात गेले. स्वामीजींनी फक्त ग्रंथ असा केला जसं आपण पत्ते पिसतो, त्यांना लगेच कळायचं आत काय कंटेंट. एका कार्यक्रमाला स्वामीजींना बोलवण्यात आलं. थोडा कंटाळा येऊ नये म्हणून थोडा दृष्टांत ठेवतो, नाही तर खूप वेदांत इथे सुद्धा. स्वामीजींना एका कार्यक्रमाला बोलवण्यात आलं. काव्य काही त्यानं लिहिलेली होती आणि आता स्टेजवर जाणार इतक्यात स्वामीजींना दिलं पुस्तक. स्वामीजींनी फक्त असं करून बघितलं, म्हणाले नका प्रकाशन करू त्याचं, अनेक चुका आहेत त्याच्यामध्ये. अशा पानावरती, पान क्रमांक 96 वर तुमची ही चूक झाली, या पानावरती ही चूक झाली, हे असं का झालं? त्यानं पटकन विचारलं स्वामीजींना. आणि तेव्हा स्वामीजी म्हणाले 40 जन्म माझे ब्रह्मचर्य पालनात गेल्याचा परिणाम मला फक्त समोर दिसलं की लक्षात येतं काय आहे त्याच्यामध्ये. एवढं सोपं आहे का? अनुभवाच्या किती अनुभवांचे लेखच्या लेख आपल्याला वाचायला मिळतात आणि ते आपण खरं मानतोय. व्हॉट्सअपवर पाठवलेले अनुभव मला स्वामींनी दर्शन दिलं. सामान्य आहे का ही गोष्ट? दर्शन दिलंय. शक्तिपात होतो असं वर्णन केलंय. आत्मसाक्षात्कार ज्या वेळेला होतो, ज्या वेळेला समर्थांना दर्शन झालं रामांचं, बेशुद्ध अवस्था जी काय आपण म्हणतो त्या अवस्थेपर्यंत ते पोचले. एवढे आम्ही पोचतो का? म्हणून खूप गांभीर्यानं चिंतन व्हायला पाहिजे. ज्ञानम परम गुह्यम मे. समर्थ स्वच्छ सांगतात
एक ओवी ज्ञानाकरता, ज्ञानाची परीक्षा बघण्याकरता थोडा विचार करूया याचा कधीतरी. समर्थ म्हणाले, एक ओवी तुम्हाला सांगतो, आहे नाही नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊनी उरले, नसोनी काही. काय कळलं सांग? ही ओवी चिंतनात येण्याकरता काहीतरी माझं पूर्व प्रारब्ध तर निश्चित पाहिजे, पण हे कळण्याकरता म्हणून माझी बैठक पक्की व्हायला लागेल. त्यावेळेला मला लक्षात येईल आहे नाही नाही झाले म्हणजे काय. फार या सुद्धा तपशिलात अडकायला नको. या संपूर्ण विश्व आज ज्यानं संचलित झालंय, ज्या ऊर्जेनं, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण आदिम शक्ती भगवती जगदंबा माता म्हणतो, आत्ता आत्ता होऊन गेलेला हा संत, संत नको म्हणायला त्याला, शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, E=mc², हा ज्यानं सिद्धांत मांडला, आजही ते जर्मनीमध्ये पान ठेवलाय. असं जिलेबी सारखा तो फॉर्म्युला त्याने शोधून काढला. कसला फॉर्म्युला आहे तो? त्याचा अर्थ सुद्धा अजून वैज्ञानिकांना कळला नाही. त्याचा एक बरोबर अर्थ असा आहे, वस्तुमान आणि प्रकाशाच्या वेगाचा वर्ग बरोबर ऊर्जा. इथपर्यंत जाऊन त्यांचं मन स्थिर झालंय. हे जर भौतिक ज्ञान आम्हाला प्राप्त नाहीये तर हे किती गुह्य असेल. म्हणून अनुभव, काल आपली थोडीशी चर्चा झाली या विषयाकरता, की एवढी सामान्य गोष्ट नका समजू त्याला. कधी अनुभव मला अरे जाता येता अनुभव आले, नाही होणार असं. आम्ही आत्मसाक्षात्कारी नाही आहोत. म्हणून खूप गांभीर्यानं त्याचा विचार व्हायला पाहिजे. संतांच्या बुद्धीत नेमकं काय झालं आणि आमच्या बुद्धीमध्ये ते होत नाही. सातत्यानं त्यांच्या चित्तावरती काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांचा कुठला परिणामच होत नाही. ज्या अर्थी मला चित्तामध्ये का क्रोध हे येत आहे ना, या अर्थी मी नाही अजून प्रगती झालेली आहे. सामान्य लक्षण सांगितलं हे. संत कधीही त्यांच्या जीवनात आलेला प्रसंग सहजतेनं स्वीकारतात. ज्या वेळेला समर्थांना त्या पाटलानं मारलं वेताच्या काठीनं, काही बोलले नाहीत समर्थ. लगेच परीक्षा केली याची, हा योग्य आहे इथला पोलीस पाटील करायला, कारण हा या शेताचं रक्षण करू शकतो. अशी आमची बुद्धी होते का संतांसारखी? होईल नाही अशातला भाग नाही. कधीतरी ती प्रगती होईल, आत्मसाक्षात्कारापर्यंत आम्ही पोचू, निश्चित आहे प्रगती व्हायला पाहिजे. पण हे जे लेखच्या लेख लिहितात याकरता मनापासून विरोध करतो या गोष्टीला. एवढा देव खाली आलेला नाहीये अहो. म्हणून खूप गांभीर्यानं ऐकूया या गोष्टीचा विचार. आपल्या चिंतनात जे कमी आहे ते परिपूर्ण करायला हे चतुश्लोकी भागवत आलंय. समर्थ नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतात की लोक शहाणी आहेत, रस्त्यावर कसं जायचं त्यांना माहिती आहे, फक्त ते गाफील आहेत. मला जे ज्ञान प्राप्त झालंय, मी जे काही चिंतन करतोय तेच लास्ट आहे असं वाटतंय, तेच तिथेच शेवट झालाय असं आहे का? एक सामान्य भाग असं सांगतो की या संपूर्ण जगामध्ये ज्ञान जास्त आहे की अज्ञान जास्त आहे? आपल्या जीवनातलं अज्ञान जास्त आहे. का असं होतंय? म्हणून खूप गांभीर्यानं येशू ख्रिस्त असं म्हणत असे, आय हॅव कम टू फुलफिल नॉट टू डिस्ट्रॉय. मी तुमची साधना कुठली भंग करायला नाही आलो आहे, त्याच्यामध्ये अजून काय भर घालता येईल हे शुकदेवजी महाराज आपल्याला सांगतायत. संत कधी आपला दोष काढत नाहीत, संत आपल्याला फक्त आरसा दाखवतात. सांगण्याचा भाव असा, काय आहे चतुश्लोकी भागवत? ज्ञानाकरता हे बोलणं चाललंय. ज्ञानम परमगुह्यम मे. गुगलवरती आपण सर्च करतो एखादी गोष्ट, आत्मज्ञान सर्च करून बघा मिळतंय का? नाही मिळत आहे. आत्मज्ञानाची माहिती मिळेल, आत्मज्ञान कसं होईल ही माहिती गुगलवर मिळेल, पण आत्मज्ञान मिळेल का त्यांना? म्हणून खूप लोक आहारी गेलेत गुगलच्या, की गुगलवर सर्च केलं की सगळं मिळतंय. अहो पण त्या गुगलमध्ये कोणीतरी फीड केलाय तो डेटा, म्हणून तो मिळतोय. माहितीला ज्ञान समजण्याची ज्यांनी चूक केली त्याचं जीवनामध्ये अकल्याण झालं. साधी थोडीफार लोकांच्या अनुभवावरनं मी जर माझी उपासनेची पद्धती ठरवत असेल तर माझं अनहितच होणार आहे. दत्तप्रभूंचा अनुभव अमुक एक माणसाला आला म्हणजे मला येईल ही माहिती झाली, खरं ज्ञान प्राप्त झालंय का? नाही झालं.
म्हणून ज्ञान, आत्ता जो आपला विषय चाललाय, ज्ञानम परम गुह्यम, ते गुह्य ज्ञान मी जाणून घ्यायला पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे थेरी आहे. आणि पुढचा शब्द आलाय विज्ञान. ज्ञानम परम गुह्यम यद विज्ञान समन्वितम. विज्ञान याचा अर्थ इथे अपेक्षित असणारा अर्थ अनुभव. पुन्हा गल्लत करूया नको, मगाच्या अनुभवाचा विषय कॉन्टेंट वेगळा आहे, वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी ते बोलत होतो. हा अनुभव याचा अर्थ काय आहे? विज्ञान. तद ज्ञानम परम गुह्यम यद विज्ञान समन्वितम. गुरु परंपरेमध्ये सांगण्यात आलं असं अशा मार्गानं जा, इथे तुझं कल्याण सामावलेलं आहे. साखर गोड आहे. आपले सद्गुरू सांगतात साखर गोड आहे. पण ज्या वेळेला आपल्या हातावर प्रत्यक्ष साखर पडते आणि आपण खाऊन बघतो, त्याला म्हणायचं अनुभव. म्हणून ती खाल्ल्याशिवाय अनुभव येणार नाहीये. इथे त्याचा अर्थ विज्ञान असं सांगितलंय. सद्गुरू काय सांगतात? आपणासारखे करीती तात्काळ. म्हणजे काय? मला जे सद्गुरू कृपेनं ज्ञान प्राप्त झालं, ही परंपरा पुन्हा विसरायची नाहीये. आदिनारायणम विष्णू किंवा ही भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला केलेला उपदेश, ब्रह्मदेवांनी नारदांना केलेला उपदेश, नारदांनी केलेला व्यासांना, व्यासांनी शुकांना, शुकांनी परीक्षितांना, परीक्षितांनी आपल्याला, परीक्षितांच्या निमित्ताने आपल्याला. ही परंपरा न विसरता सद्गुरू काय करतात? आता मी जो अनुभव घेतला बस, दॅट्स इट. म्हणून परवाच्या 5-6 उपासनांमध्ये मी जे सांगितलं, सद्गुरू शिवाय या जीवनामध्ये तरणोपायच नाहीये. प्रत्यक्ष समोर भगवंत जरी दिसला तरी ओळखण्याची म्हणून जी प्रेरणा आहे ती सद्गुरूंमुळेच मिळते. म्हणून याच्या पुढे शांतपणाने याचं चिंतन करावं की माहितीला मी अनुभव समजत नाहीये ना. व्हॉट्सअपवर आलेला मेसेज जो आहे तो त्याचा अनुभव असू दे, त्याच्या त्या पातळीवर तो असेलही अनुभव, पण तो खरा मानतोय मी. चांगदेवांचं काय झालंय सांगा ना. इतका योगाभ्यास केलाय, मृत्यू चुकवणं ही सामान्य आहे काय गोष्ट? वास्तविक त्यांना आत्मज्ञान झालं नसेल का त्या पूर्ण 1400 वर्षांमध्ये? पण का सद्गुरू जीवनामध्ये यावे लागतात. ज्ञानोबांना ते सांगावं लागलं त्या चमत्काराच्या रूपानं. म्हणून माहितीला कधीही ज्ञान समजू नये. खरं ज्ञान नावाची जी गोष्ट ही आपल्याला अशा स्वरूपात जे सद्गुरूंची परंपरा चालत आली तिथेच आपल्याला प्राप्त होणार. कधी कधी मी आत्ता हे बोलतोय हे आपल्याला कळेल असं वाटतंय. शब्द कळतात, शब्दाला सुद्धा आत्मज्ञान समजू नका. कारण एक क्षण जीवनामध्ये असा येतो, सत्संगतीमध्ये राहिल्याचा परिणाम, दासबोध वाचता वाचता तो पाठ होतो. गडावरती आमचे रामदास आहेत, योगेश बुवा रामदासी, त्यांचा अख्खा दासबोध पाठ आहे. पाठ कशा करता करायचा आहे? रोज मला चिंतनाला तो उघडायला नको. ओवी कुठली, त्यांना फक्त समासाची सुरुवात सांगितली, अख्खा समास म्हणून दाखवतात. आता ते त्या चिंतनात राहणार आहे. म्हणून ते शब्द मला कळले असं वाटतं. बरोबर आपल्याला असं वाटतं वा प्रवचनात आपल्याला कळलं, झालं बरं आत्मज्ञान, इथपर्यंत जाते, अगदी बुद्धी काम करते. पण होत झालंय का तसं? स्थळ त्याग करिता सवेची जाते. म्हणून खूप छान इथे दृष्टांत आमचे गुरुजी देतात. एखादी मेट्रने जिला कुणी मुलबाळ नाहीये आणि तिनं बाळणपणावरती पुस्तक लिहिलं. पुस्तकाच्या प्रती खूप खपतील हो. समाजामध्ये आता अनुभवाचं पीकच आलं. पुस्तकाच्या हजारो नाही लाखो प्रती खपतील, पण त्या अनुभवाच्या असतील का? पण तीच एखादी साधी खेड्यातली बाई जिनं प्रत्यक्ष त्या बाळाला जन्म दिलाय आणि ती जर 4 वाक्य फक्त बोलली तर आपण कशाला ग्राह्य माना? म्हणून याचा खूप विचार करा. ज्यांना आत्मसाक्षात्कार झालाय, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन ज्या सत्पुरुषानं झालंय, तेच आपल्याला आत्मज्ञान नावाची गोष्ट देऊ शकतात. आता समाजामध्ये का कलियुगामध्ये सांगितलं असेल भागवताला शरणला? कारण भीती ही आहे की आपली फसवणूक होऊ शकते. मी आत्मज्ञान देतो सांग, मी जर गोळी आणली इथे परमार्थाची उद्यापासून विक्रीला, तर किती गोळ्या खपतील सांगा मला? अशी असते का परमार्थाची गोळी?
हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ज्ञानाकरता एक छोटासा दृष्टांत देऊया, म्हणजे अजून जरा पक्केपणा येईल की आपण तपशिलामध्ये किती अडकलोय. खूप गांभीर्यानं ऐकूया हा मुद्दा. स्वामी समर्थांचं अवतार कार्य सुरू आहे आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी उत्तम प्रवचनकार, अधिकारी होते, नुसते प्रवचनकार नव्हते, पोपटपंची करणारे अधिकारी होते. आणि अक्कलकोटमध्ये प्रवचन सुरू आहेत. पावसाचे असे दिवस आहेत आणि थंडी म्हणा, पाऊस, 7-10 दिवस जी काय प्रवचन सुरू आहेत. प्रवचनाचा विषय होता ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्रावरती ते बोलत होते. आणि जसं प्रवचन झाल्यावरती श्रोते नमस्कार करतात प्रवचनकाराला, तसा नमस्कार केल्यानंतर कोपऱ्यात असे स्वामी समर्थ बसलेले असायचे. लोक त्यांना सुद्धा नमस्कार करायचे, कारण लोकांना ते सत्पुरुष वाटायचे. वास्तविक सत्पुरुषच होते. लोकांना त्याचा अंदाज नव्हता, खरंच कोण असतील माहित नाहीये. नमस्कार करायला काय बिघडतंय? नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा, अशी सर्वसामान्यच आपली मनोदेवता सांगते म्हणून आपण नमस्कार करतो. त्याप्रमाणे ती लोक, ते श्रोते प्रवचनकाराला नमस्कार करून झाला की स्वामींना नमस्कार करायचे. थोडासा अहंकार शिल्लक होता विष्णुगुरूंच्या चित्तामध्ये. एवढं ज्ञान सांगतोय, ब्रह्मसूत्रावरती बोलतोय, आणि हा कोण स्वतःला साधू समजणारा लोकांच्या भोळसटपणाचा फायदा घेतोय का? हा योग्यता कळली नव्हती स्वामींची काय येते. 1-2 दिवस झाले प्रवचन झाल्यानंतर उरुमटानं मनातला अहंकार खूप दर्प बाहेर सोडत होता. विष्णुबुवा म्हणाले, काय स्वामी महाराज, कळलं का ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आपण हा प्रश्न कोणाला विचारतोय हे तरी कळायला पाहिजे ना. तिसरीतल्या मुलीनं गर्भावस्था म्हणजे काय हा प्रश्न नाही विचारायचा आहे. अहो, जी योग्य वेळ येणार आहे त्यावेळेला तिला ते कळणार आहे, त्याच्यातच तिचं सार्थक आहे. कळलं नाही. स्वामींची काय प्रतिक्रिया होती, मी का सांगतो हे आग्रहानं माहितीये का? स्वामींनी डोळे असे वर करून सुद्धा बघितलं नाही. हो, स्थितप्रज्ञ स्वामी बसले, लावली आहोत. स्वामी नाव घेतलं तरी किती आपल्याला चित्ताला बरं वाटतं. काही बोलणं काय, डोळे सुद्धा वर उघडले नाही. तो असं तोंड वेंगाडून निघून गेले विष्णुबुवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवचनाला येऊन बसले. झालं प्रवचन, लोकांनी नमस्कार केला, स्वामींना नमस्कार केला. पुन्हा विष्णुबुवा विचारतात प्रश्न, काय महाराज, ब्रह्म म्हणजे काय? अजून अहंकार गेलेला नव्हता. स्वामींनी तेव्हा सुद्धा डोळे उघडून बघितले नाही. असे 6-7 दिवस विष्णुबुवा प्रश्न विचारतात. 1 दिवसाचा प्रसंग, स्वामी आपल्यावर का कृपा करतात श्रोते हो, लक्षात घ्या. 1 दिवसाचा प्रसंग. हे अधिकारी होते, यांना कुठेही टिंगल नाही चालली बरं. विष्णुबुवांची खूप अधिकारी होते, पण प्रवचनाच्या ठिकाणापासून त्यांची व्यवस्था एका जंगलात अशी केलेली होती पर्णकुटीमध्ये की त्यांना शांतता लागायची. सकाळी 2:30 वाजता त्यांचा दिवस सुरू होत असे, असं वर्णन आहे. जी उत्तम दिनचर्या आपण परवा अभ्यासली, 2:30 वाजता त्यांचा दिवस सुरू होत असे विष्णुबुवा ब्रह्मचार्यांचा. सकाळी खूप उत्तम पद्धतीनं स्नान आन्निक सगळं आटोपावं. तारका ज्या वेळेला आकाशामध्ये आहेत त्यावेळेला सूर्याला अर्घ्य द्यायला सांगितलेलं आहे. यानंतर व्यायाम करावा, ध्यानात असावं, अभ्यास करावा, चिंतन करावं, आणि 10 वाजता त्यांचं हे सगळं आन्निक संपायचं असं चरित्रामध्ये सांगतात. मग कुठे स्वतःचा उद्योग काय असेल त्याला जायचे. 1 दिवसाचा प्रसंग. त्या पर्णकुटीमध्ये प्रवचन संध्याकाळच्या वेळेला झालं, काही न्याहारी केली आणि त्या कुटीमध्ये येऊन झोपले. आणि साधारण जेव्हा ते उठायचे 2-2:30 वाजता, त्याच्या आधी अर्धा तास असं म्हणूया आत्ताच्या व्यवहारामध्ये, म्हणून 1-1:30 वाजता त्यांना स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये हजारो विंचू मला चावायला आले असं त्यांना दिसलं. घाबरले, दरदरून घाम सुटला. अरे असं काय झालं? थोडेसे भानावरती आले. असू शकेल म्हणे स्वप्न पडलंय, विसरून गेले. आंघोळ केली, संध्या केली, सगळं आन्निक आटोपलं आणि पुन्हा संध्याकाळी प्रवचनाला येऊन बसले. प्रवचन झालं, लोकांनी नमस्कार केला, नेहमीच चाललेलं तेच.
सुरू होतं. आणि स्वामींना विचारतायत, महाराज ब्रह्म म्हणजे काय? आज स्वामींनी यांच्यावरती कृपादृष्टीच करायची होती. अर्धोन्मिलित नेत्र, पूर्ण नेत्र सुद्धा उघडले नाहीत. याचं कारण असं सांगितलंय, संतांना पूर्ण डोळे कधीच उघडावे लागत नाहीत, कारण या सृष्टीमध्ये काही बघण्यासारखं असं त्यांना वाटतच नाही. म्हणून डोळे अर्धे उघडले आणि एकदा फक्त विष्णुबुवांकडे बघितलं. विष्णुबुवा, स्वप्नातल्या विंचवाला घाबरणाऱ्यांनी ब्रह्माबद्दल चर्चा करू नये. का सांगतो मी हे आपणाला? कसं कळलं स्वामींना या विचारात तपशिलात अडकायला नको. सर्वधी साक्षीभूतम, स्कंद पुराणामध्ये जो शिवपार्वती संवाद आलाय त्याच्यात 59वा श्लोक हा येतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. काय सद्गुरूंचं वर्णन केलंय हो. एवढं आम्ही जे त्या पातळीवरून खाली येऊन आम्ही अनुभव लेख लिहितोय ना, त्यांनी हा विचार करायला पाहिजे ब्रह्मानंदम म्हणजे काय आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम सर्वधी साक्षीभूतम म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये जो विचार आला, खूप काळजीपूर्वक ऐका, माझ्या बुद्धीमध्ये जो विचार आला तो आधी सद्गुरूंना कळलाय आणि मग मला त्याचा बोध झालाय की मला आता सकाळी उठायचं. आपण गजर लावून उठतो का? वेदांताच्या भाषेत आपण गजर लावून उठत नाहीये. झोप झाली की उठणं हे आपलं खरं नियमन आहे. गजर का लावावा लागतोय? कारण जाग येत नाही. जाग येत नाही म्हणजे काय? आपण तो आनंद उपभोगत असतो, आता तो कुठेतरी ब्रेक करतो, म्हणून आपल्याला तो गजर लावावा लागतो. जेवताना आम्ही गजर लावतो का कधी? आता जेवायला बसूया, मला नेहमी 10 मिनिटं लागतात, 10 मिनिटाचा अलार्म लावूया, असं का नाही होत आहे? हे खरं ज्ञान आहे. यानंतर म्हणून समर्थ स्पष्ट लिहितात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. जो असं समजतो स्वतःला मी खूप ज्ञानी आहे, खूप ज्ञानी आहे, मला असे अनुभव आले, मला जनी जाणता, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मीपणे पाहता पाहावे ना, तया लक्षिता वेगळे राहावे ना. हे खरं ज्ञान समेटलेलं आहे हो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून कधीतरी ठेवायला पाहिजे. कशा करता? मला खरा अनुभव यावा असं वाटतंय ना. आतापर्यंत जे चाललेलं चिंतन होतं फक्त ज्ञानाकरता, पूर्ण आहे चतुश्लोकी सोडवत बसलो तर 7 दिवस लागतील. एवढा आपण विचार नाही करणार आहोत. म्हणून ही जी अनुभवाशिवाय केलेली बडबड आहे ती आत्ता मी उल्लेख केला त्या मेट्रननं जर पुस्तक लिहिलं तर त्या पुस्तकाप्रमाणे अनुभव नाहीये तिला त्या गोष्टीचा. अनुमानाचे जे बोलणे ते अवघेच कंटाळवाणे. असं अंदाजानं जो बोलतो ना त्याचं बोलणं सुद्धा कंटाळवाणं होतं. बास कर तुझं. आपल्या संस्कृतीमध्ये खूप याला गांभीर्य द्यायला पाहिजे. आपण पटकन एखाद्याला बडबड सहन नाही झाली तर काय म्हणतो? बस कर तुझं पुराण. किती मोठं रामायण घडलं माहितीये? म्हणजे आम्हाला अनुभव खरा का नाही येते माहितीये का? कारण हे जे शब्द आहेत हे आम्ही आमच्या व्यवहारात आणले. तुझी बडबड बंद कर हे म्हणणं किती योग्य आहे की त्याला म्हणावं पुराण बंद कर. म्हणून पुराणांचा खरा अनुभव येणं आमच्या कानापासून बंद झालं. परवा जे मी उदाहरण दिलं, मंत्र लावण्याची जी मशीन्स घरात लावतोय, मोक्ष मंत्र त्या मशीनला आहे की मला आहे? एक वेळ अशी येते की तो मंत्र चालू असतो पण इथून कानातून आत हृदयापर्यंत जाणारा जो परिणाम नावाची गोष्ट आहे ती बंद होते. म्हणून अंदाजानं कुठली गोष्ट करायची नाही हो. अंदाजानं मी 13 माळा करतो, कोणी सांगितलं तुला करायला? म्हणून अनुमानाचे जे बोलणे ते अवघेच कंटाळवाणे. समर्थ पुढे सांगतात, तोंड पसरोनी जैसे सुणे. सुणे म्हणजे कुत्र. तोंड फिरून जसं कुत्र निघून जातं, तोंड पसरोनी जैसे सुणे रडोनी गेले. हा खरा परमार्थ आहे श्रोते. आणि हा फक्त आणि फक्त विचाराने होणार आहे. नुसती मी रोज पूजा करून नाही होणार, भागणार नाहीये काम. कारण अर्चन भक्ती करण्याचं म्हणून एक युग होतं ते निघून गेलंय.
आज आम्हाला नुसती पूजा करून भगवंत नाही भेटणार, नाही भेटणार, नाही भेटणार. त्या विचारांनी ती पूजा करावी लागेल. सगळ्या विविक्षिप्त क्रिया माझ्या जुळून आल्या तर अर्चन भक्तीनं भगवंत मला दिसेल, दृश्य स्वरूपामध्ये दर्शन देईल. म्हणून भागवतानं खूप मोठा आपल्याला संदेश दिला. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम. ते तू विज्ञानासह जाणून घे, म्हणजे अनुभवानं जाण, नुसतं जाणू नकोस. आणि यद विज्ञान समन्वितम तदंगंच, याचा अर्थ माझी सगळी अंग उपांग भगवंताला जाणण्याकरता भगवंत सांगताय, ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम. विज्ञानासह तू मला जाण, सरहस्यम. त्याकरता ह्या कथा आहेत. माझी रहस्य जाणून घे. काय येत रहस्य ती, ज्याला आम्ही चमत्कार म्हणतो, ती फक्त जाणून घे, त्याचं कुठे अवडंबर करू नको. सरहस्यम तदंगंच. तदंगंच म्हणजे त्याची अंग उपांग. गृहाण घे, गदितम मया, माझ्याकडून दिलं जातंय ते तू ग्रहण कर. ही प्रस्तावनाच चालली अजून आपली. यावान अहम, जेवढा केवढा मी आहे. केवढा आहे हो भगवंत? कधी विचार केला याचा? आपण बोलण्याच्या पातळीवरती फक्त असं म्हणतो की कुठे नाहीये होतो चराचर सृष्टीमध्ये. काय अनुभव आहे आपल्याकडे? नुसतं अनुभव घ्यायचा आहे. यावान अहम, जेवढा केवढा मी. सद्गुरु श्रीधर स्वामी महाराज गडावरती असा एक पॉइंट आहे की तिथे ते बसले की त्यांची समाधी लागत असे, असं वर्णन आहे. यावान अहम या करता मी विचार सांगतोय आपणाला. आपण आपल्या बिल्डिंगच्या गच्चीमध्ये जातो. गच्चीमध्ये गेल्यावरती आपल्याला संपूर्ण आकाश दिसतं. अनुभव घेतला याचा कधी? फक्त आकाश दिसतं, बाकी काही नका बघू. झाडं दिसतात, झाडांच्या त्या कडा दिसतात, नारळीची असतील तर. इकडे कुठे आंब्याचं, काही नका विचार करू. पूर्ण इथून इकडची पूर्ण दृष्टी फक्त आकाश. आपण कधी निरीक्षण केलंय का या गोष्टीचं? आकाशाचं आपण निरीक्षण करू शकत नाही आहोत. जेवढं केवढं दिसतंय, किती स्क्वेअर फूट आहे होते मोजूच शकत नाही. यावान अहम, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याच्या मागे तो लपलाय असं म्हणतात. यावान अहम यथा भावो. भावो याचा अर्थ माझा भाव काय आहे. यद्रूप, आणि भाव याचा दुसरा अर्थ सांगितला उपस्थिती. यद्रूप गुणकर्म कहा. माझे गुण, भगवंताचा काय गुण आहे हो? सर्वसामान्य पातळीवरती आपण म्हणतो की काय त्याचं तापत्रय विनाश आहे, आपण बघितलंच परवा. हा गुण आहे का भगवंताचा? वास्तविक भगवंताचा एकच गुण आहे, तो गुण म्हणजे निर्गुण. सगुण उपासना आपण कशा करता करायचे? एक दिवस त्या निर्गुण तत्वाचा बोध होण्याकरता करायचे. माझे गुण, भगवान सांगतात, गुण कर्म कहा. माझी कर्म काय आहेत भगवंताची कर्म हो? हे का चतुश्लोकी भागवत इतकं डिटेल मी सांगण्याचा का प्रयत्न करतोय? आपण सगळे याचं चिंतन करू शकता. आणि ह्याचं चिंतन करणं म्हणजे सगळ्या वेदांचं सार आपण घेतल्यासारखं आहे, सगळ्या शास्त्रांचं सार घेतल्यासारखं आहे, सगळ्या पुराणांचं सार घेतल्यासारखं आहे. माझं कर्म काय? भगवंत सांगतात. काय कर्म आहे भगवंताचं? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. हे कर्म आहे का भगवंताचं? याचा शोध घ्यायचा आहे. भगवंत सांगतात, हे तू माझ्या अनुग्रहानं जाण. मस्तुते मदनुग्रहा. इथे प्रस्तावना संपते. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत सदसत्परम पश्चादहम यदेतच्च योव शिष्येत सोस्म्यहम. भगवान सांगतात, सृष्टीच्या अगोदर सुद्धा मीच होतो. ब्रह्मदेवाला करतायत उपदेश, याची प्रस्तावना आपण बघितली. सृष्टीच्या पूर्वी सुद्धा मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान, ते सुद्धा मीच आहे. वास्तविक आपले सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात, म्हणजे काय करतात हो? अज्ञान दूर करतात.
आज्ञान आहेच. हे गुह्य ज्ञान ज्या क्षणी जन्म झालाय मनुष्य देहामध्ये त्या क्षणी ते प्राप्तच आहे आम्हाला. म्हणून मी पहिल्या दिवशी प्रस्तावना ही केली की भगवंत भेटण्याकरता कथा ऐकण्याची जरूरच नाहीये. आधीच तो प्राप्तच आहे आम्हाला. तो ओळखायचा आहे आणि ते ओळखून देण्याचं काम फक्त आणि फक्त सद्गुरू करतात. बाकी कोणी, भगवंताला सुद्धा सद्गुरू करावे लागले तो. तर आपण कोण आहोत? म्हणून ते तू माझ्या अनुग्रहानं जाण. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होणार आहे ते सुद्धा मीच आहे. आपल्याला असं वाटतंय की प्रलय झाल्यानंतर हे सगळं संपणार आहे. अजिबात नाही असं. तेच तत्व शिल्लक राहणार आहे. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्या दात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. काल मी थोडासा याचा उल्लेख केलेला. ज्याप्रमाणे चंद्र एकच आहे पण तो अनेक माठ ठेवलेत पाणी भरून, त्याच्यामध्ये अनेक दिसतो. यथा भासो यथा तमः. आणि हे आम्हाला ज्ञान न होण्याचं कारण काय आहे? तर एकच सांगतात, तद्विद्या दात्मनो मायाम दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्यया. माया नावाची जी गोष्ट आहे, आचार्य तर स्पष्ट सांगतात, एक वेळ ब्रह्मज्ञान होईल, आत्मज्ञान होईल, पण माया ज्ञान होणार नाही. आपण प्रपंचामध्ये किती गुरफटलेलो आहोत, या गोष्टीचं ज्ञान कधीतरी झालंय का आम्हाला? का नाही होते? कारण मायेचा इतका मोठा प्रचंड आपल्यावरती रेटा आहे. त्या मायेला तरून जाऊन आत्मसुख प्राप्त करणं म्हणजे काय ते चतुश्रुती सांगणं चाललंय. भगवंताच्या इतक्या माया आहेत, वैष्णवी माया आहे. होते 3 प्रकार सांगितलेत मायेचे. खूप तपशील आहे, मी त्यातले शॉर्ट नोट्स असं म्हणतात तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. स्वमोहिनी माया. स्वमोहिनी माया म्हणजे भगवंताला माहितीच नाहीये ही माया आहे. तो त्याच मायेमध्ये गुरफटलाय. ज्या क्षणाला हे विश्व तयार झालं, अवतार कार्य सुरू झालं आणि एक क्षण त्याला लक्षात आलं, चला बाहेर पडायचं, अवतार कार्य संपलं. स्वमोहिनी माया. स्वजन मोहिनी माया. त्याच्या स्वतःच्या लोकांकडे ती प्रसृत करतो आणि त्याच्यापर्यंत येऊच देत नाही. भगवंताची अशी माया आहे की ती माया अशी त्याच्या स्वजनांवरच तो फेकतो थोडक्यात, आणि त्याचा परिणाम ते लोक त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. उदाहरण, एकनाथ महाराज. श्रीखंड्या कुठल्या रूपात होता हो? भगवान गोपालकृष्णांनी अवतार घेतला श्रीखंड्याच्या रूपामध्ये. कळलं का नाथांना 12 वर्ष? कर्ज फेडायला आला वगैरे ही गोष्ट तपशिलाचा मुद्दा झाला. पण 12 वर्ष नाथांवरती कुठली माया काम करत होती? स्वजन मोहिनी माया. आणि दुसरी गोष्ट, तिसरा मुद्दा सांगितला, विमुख जन मोहिनी माया. विमुख म्हणजे तोंड फिरवलंय भगवंतानं. दुर्योधन प्रत्यक्ष ज्या वेळेला तो सांत्वन करण्याकरता आला होता की नका हे युद्ध करू, नका यात पडू, दुर्योधन का नाही ओळखू शकलाय त्याला? कारण त्याच्यावरती विमुख जन मोहिनी माया काम करत होती. या तिन्ही माया आम्ही तरुण जातोय का? तेच लोक अधिकारी साक्षीने सांगू शकतात आत्मज्ञानाची गोष्ट. म्हणून सामान्यपणे आपण या गोष्टीला न घेता याचं किती गांभीर्य सांगावं तेवढं कमीच आहे सद्गुरूंच्या महतीनं. अशी माया आपल्यावरती काम करते. मग आता काय करायचं या मायेला तरुण जाण्याकरता? यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषुन तेष्वहम. पुढे सांगतात, प्राण्यांच्या पंचभूत जे शरीर आहे, लहान मोठ्या शरीरांमध्ये आकाशादी पंचमहाभूत आहेत. ती शरीर कायम कार्यरूपानं दिसण्याकरता म्हणून त्यांच्यात प्रवेश करतात. त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीनं मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपामध्ये प्रवेश केलेला आहे. थोडक्यात असं आहे. याकरता एक छोटासा दृष्टांत देतो आणि हा विषय इथे संपवतो. गावाला संध्याकाळची वेळ आहे, चुलीवरचा स्वयंपाक करण्याचे दिवस आहेत आणि आता चुलीवरती ठेवलं काही पातेलं आणि आता खाली आग लावणार, लाकडं पेटवणार. इतक्यात लक्षात आलं की लाकडं संपलेत.
मुलगा बाहेरच्या खोलीमध्ये काही 10वीचा अभ्यास करत बसलाय. आईनं पटकन सांगितलं, अरे बाळा तिला ही इंधन हवं होतं, आणायला जा. नंतर हिच्या लक्षात आलं की अरे तो अभ्यास करतोय, आपणच जाऊन ते इंधन आणूया. म्हणून ती त्या खोपीमध्ये गेली. गावाला खोपी असते त्या चुलीच्या इथे. त्या खोपीमधली लाकडं आणणार. इतक्यात तिला जिथून लाकडं घ्यायची होती तिथे घमेलं ठेवलेलं होतं, पावडर ठेवलेलं होतं आणि एक दोरी पडलेली होती. इतक्यामध्ये असं झालं, हिचा धक्का त्या घमेल्याला किंवा त्या पिकावाला लागला. पटकन ते घमेलं हल्लं. पुढचं सर्प, तिला वाटलं की सर्प आहे. अंधार पडलेला होता आणि हिनं हाक मारली, बाळा 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 बॅटरी घेऊन ये, काठी घेऊन ये. तो धावला. हातामध्ये तो गुगलवर सर्च करत बसला नाही, साप आला घरात तर कसं मारायचं. हिला वाटलं पटकन तो सर्प आहे. सर्पच होता असं तिला वाटणार, कारण तिला माहित त्याचं ज्ञान नावाची गोष्ट झालेली नव्हती. सर्परज्जू दृष्टांत ह्याला म्हणतात. ज्या क्षणी त्यानं बॅटरी मारली त्यावेळेला ती हसली. अरे म्हणे, परवाची वासरांना बांधायला कासरा आणलेला तो पडलाय, थोडा ओला झाला होता, बिळबिळीत झाला होता, म्हणून पाय लागला, धक्का लागला, म्हणून असं सरपटल्यासारखा वाटला. आता मला सांगा, तो सर्प होता का? सर्प नव्हता का? जोपर्यंत ज्ञानरूपी बॅटरी त्याच्यावर पडली नव्हती तोपर्यंत तिच्या चित्तामध्ये तो काय होता? सर्प होता. पण तो सर्प होता का? खरोखर नव्हता. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची जी स्थिती आहे, यथा महांती भूतानी भूतेषुच्चावचेष्वनु, तो विळविळला ना, थोडासा पुढे सरपटत गेल्यासारखं वाटलं ना. हे आमचं दैनंदिन जीवन चाललं. यथा महांती भूतानी भूतेषुच्चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी. भगवंत सांगतात, या संपूर्ण सृष्टीमध्ये मी आहे, या संपूर्ण सृष्टीमध्ये मी नाही. म्हणजे काय? हे 5 आहेत, सगळ्यांना दिसत आहेत 5. आता त्याच्यामध्ये मी 5 मिळवले, किती झाले हो? 10 झाले की 5च राहिले? समजा 10 झाले अशी कल्पना करूया. त्यातले मी हे 5 काढले, किती राहिले? यथा महांती भूतानी प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम. इतकं सूक्ष्म आपल्याला बुद्धीला चालना द्यावी लागेल, तेव्हा थोडाफार कुठेतरी क्लिक होईल. ही विश्वनिर्मिती करून लाखो वर्ष झाली आहेत, लाखो वर्ष. गंमत अशी आहे, संतांची जी बुद्धी आहे ती काय काम करते. पहिले मी प्रतिपादित केला मुद्दा की संतांच्या बुद्धीमध्ये काय झालंय आणि ते माझ्या बुद्धीमध्ये होत नाही. थोडं जास्त वाढतोय मुद्दा मला माहिती आहे, पण इतकं गंभीर आहे ना हे. सोनाराच्या दुकानामध्ये आपण जातो, एखादा जुना दागिना आपला केलेला असतो, आता वाटतं तो बदलूया. काय करतो आपण? बाबा दागिना घे, तुझी काय मजुरी होईल ती घे, अजून त्याच्यात सोनं घाल. सोनार तुमच्या दागिन्याचा आकार बघतो का? काट्यावर काय ठेवतो? तो वजन ठेवतो. संतांची बुद्धी काय काम करते माहितीये का? या संपूर्ण विश्वाचं मटेरियल काय आहे? जसं सोन्याचा दागिना आपण म्हटला, त्या सोन्याचा दागिना म्हणजे आकार सोनं होतं. आपल्याला काय वाटतंय? तो बदलावा दागिना असं का वाटतंय आपल्याला? कारण आता तो आकार नकोसा वाटायला लागला. त्याच्यात सोनं नव्हतं का? सोनार बघताना तो आकार तुमचा खूप मोठा आहे, आकार बघून सोनं घेतो का? ज्याप्रमाणे सोनार फक्त त्यातलं सोनं बघतो, त्याची घस वगैरे या तपशिलात नको जायला, ज्याप्रमाणे सोनार त्यातलं सोनं बघतो, फक्त त्याच्यात सोनं किती ग्रॅम आहे, तद्वत संतांची बुद्धी स्थिर झालेली असते. या संपूर्ण विश्वामध्ये आकाराला आलेलं जे विश्व आहे त्याच्यामधलं मूलद्रव्य काय आहे ह्याचा बोध संतांना 24 तास असतो. आणि म्हणून हे संत काय सांगतात? हे समस्त ही वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो. काय असेल हे? म्हणून नेहमी मला असं वाटतं, भागवत किती सांगितलं तरी कमी आहे. याचा अर्थ असा
की श्रोत्यांनी म्हणून एक काही गृहीतकं मांडलेली असतात. अरे ते ऋषभदेवांचे अजून 100 पुत्र आलेच नाहीत ना. अहो पण ह्याचा कोण विचार करणार. खूप तळमळीनं मी सांगतोय, कारण हेच चिंतन आपल्याला आत्मोद्धार करणार आहे. मला अंदाज येतोय की मी किती वयाचा आहे आणि मी काय बोलतोय तुमच्याशी, पण खरोखर तळमळीनं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे खरं ज्ञान आहे. हो, यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेषु अहम. याकरता तो सर्परज्जूचा दृष्टांत आपण बघितला. आकार कुठलाही असला तरी त्याच्यातून एकच चिंतन आपल्याला यायला पाहिजे, ते म्हणजे निराकाराचं. संत सांगतात, समर्थ माऊली या अनुभव काय सांगतायत आपल्याला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. काय अर्थ असेल याचा माऊलींना, काय बोलायचं असेल. म्हणून नेहमी ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर, दासबोध उघडल्यानंतर, तुकारामांचा गाथा उघडल्यानंतर त्यांना याच्यातलं काय म्हणायचंय हा ध्वन्यार्थ मला कळायला पाहिजे. असेल हरी तर देईल खाटल्यावर या अभंग हा किती ते तुकारामांनी म्हणावं. हो, ज्या स्थितीचा विचार आपण करू शकत नाही त्या स्थितीमध्ये ते जाऊन बसलेले आहेत. त्यांनी म्हटलं तर ठीक आहे, आपण हे व्यवहारात नाही वापरू शकत. भगवंत असेल तर देईल, माझा उद्धार करेल, नाही अशी व्यवस्था. हो, प्रयत्न नावाची गोष्ट आतापर्यंत जेवढे संत होऊन गेले त्यांनी प्रयत्नावर का भर दिला असेल. समर्थ का सांगतायत, अचूक यत्न तो देव चुकणे दैत्य जाणीजे. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. काय चैतन्य भरून राहिलं या सृष्टीमध्ये याचा रोज विचार करावा. पुढे सांगतात, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय आणि व्यतिरेकानं रोज चिंतन करावं. जिथून हा चतुश्लोकी भागवताचा उपदेश सुरू झालाय तिथपासून प्रस्तावना, मूळ 4 श्लोक आणि फलश्रुतीचा विचार आपण रोज करावा. तर थोडी थोडी कुठेतरी प्रगती होणार आहे. अन्वय व्यतिरेकाभ्याम याचा अर्थ अन्वय आणि व्यतिरेकाची सवय लावून घ्यावी बुद्धीला. अन्वय याचा अर्थ, आज काय होतं जेवायला, पोळी भाजी भात आमटी होती, ओके. बासुंदी होती, ठीक आहे. नसली, ठीक आहे. अन्वय लावून घ्यावा प्रत्येक गोष्टीचा. आत्ता जे माझ्या समोर एक वाक्य सुद्धा जे प्रवचनातलं येत आहे ना, ते अन्वय लावून घ्यावा. भगवंत मला काय सुचवतोय बरं, काय सुचवतोय बरं. आणि हे त्या वक्त्यानं सुद्धा याचं श्रवण करायचं. काय सुचवतोय भगवंत, काय सुचवतोय, हा प्रत्येक कर्माला अन्वय लावून घ्यायचा. लिफ्ट आता जाताना बंद आहे, का बंद आहे नको विचारायला, चालत जाण्याकरता भगवंतानं व्यवस्था केलेली आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि याचं प्लॅनिंग 50व्या वर्षानंतर निश्चित करावं. पुढे आश्रम व्यवस्थाच येणार आहे, वर्णाश्रम व्यवस्था, त्यानंतर आपली वयाची म्हणून जी काही कर्तव्य सांगितली ती कर्तव्यता हळूहळू साधारण 50 झाली की आत्ताच्या भाषेमध्ये म्हणून 50 म्हणतोय. हा अन्वय प्रत्येक गोष्टी करता लावावा. त्याचा परिणाम असा होतो की शरीराला सुद्धा त्याची सवय लागते. जसं असेल तसं. आत्ता जी मी प्रस्तावना केली की मोदी आत्ता आहेत, ओके ठीक आहे, पण मग 70 वर्ष खाल्ले ह्याच्यात सुद्धा नको अडकायला. ही ज्या वेळेला चित्ताला बुद्धीला सवय होईल, अन्वय व्यतिरेकाभ्याम. व्यतिरेक याचा अर्थ ही सृष्टी कशी तयार झाली. हो, पाण्यापासून तयार झाली, मग काय झालं त्याचं, जमीन तयार झाली, मग काय झालं त्याचं तयार. हो, या पद्धतीनं विचार करावा. आत्ता मी बसलोय कुठे, जमिनीवर बसलोय, समोर चौरंग आहे. चौरंग ज्या वेळेला नव्हता त्यावेळेला काय होतं, लाकूड होतं. लाकूड कुठे होतं, झाडामध्ये होतं. झाड कुठे होतं, जमिनीवर होतं. जमीन कुठे होती, हो खाली 5 मजले उतरून गेल्यावर होती. तिथे काय होतं, हो मुळं होती, पहिल्यांदा बीज होतं, मग त्याचं झाड झालं, मग त्याचा चौरंग झाला. मग हे जेव्हा नव्हतं तेव्हा काय होतं. तर असे जात 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 ज्या वेळेला व्यतिरेकानं आम्ही त्या गोष्टीकडे जाऊ त्यावेळेला माझी बुद्धी भगवंताच्या त्या अस्तित्वाकडे, त्या तत्वाकडे आकर्षित होईल आणि त्या तत्वावरती माझी बुद्धी स्थिर होईल.
आणि जो काही बोध होण्याची जी गोष्ट आहे, म्हणून आत्मज्ञान झालेला महापुरुष कधीही सांगणार नाही मला आत्मज्ञान झालंय. याचं कारण असं की त्या पॉइंट पर्यंत तो पोहोचलेला असतो. अन्वयव्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतन समातिष्ठ परमेण समाधिनान भवान कल्प विकल्पेषु नवी मुह्यति करहिचित. असा हा चतुश्लोकी भागवताचा यथाशक्ती आपण अभ्यास केलाय. खूप चिंतन करण्यासारखा विषय आहे. पण इथे एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. या चिंतनानं काय होतं तर समाधी लागते, हे त्याची फलश्रुती आहे. म्हणून समाधी करता वेगळे कुठलेही परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही आत्ताच्या काळामध्ये ज्यानं देहरूप धारण केलेले असे फार कमी सत्पुरुष असणार आहे. तो फसवणूक होऊ नये म्हणून काय करा, भागवताला का शरण जा, या सगळ्याचा परामर्श तिथे हे चतुश्लोकी आपल्याला सांगतं. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया, म्हणजे नवीन आपल्याला कथा ज्या आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.